नवी मुंबईत महिलांना मारहाण, कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे। नवी मुंबईतील दिघा इथे कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय। 4 महिलांना 2 पुरुषांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे। लाथाबुक्क्यांनी मारहाण करत महिलांना धमकवण्यात आलंय। महिलांना गंभीर मारहाण होऊन सुद्धा गुन्हा दाखल करून घेण्यास रबाळे एमआयडीसी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप केला जातोय। मारहाणीचं सीसीटीव्ही असतानाही पोलिसांनी केवळ एनसी दाखल केली असाही आरोप आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींवर हात उचलून सुद्धा कारवाई होत नसल्यानं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत आहे। तर कविता, काय प्रकार घडलाय तो दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय, कारवाई का होताना दिसत नाहीये? नक्कीच सौरभ, नवी मुंबईच्या दिघा येथे हे कुटुंब जे आहे ते वास्तव्यास होतं आणि कौटुंबिक वादातूनच या महिलांना जे आहे ते 2 पुरुषांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ जो आहे तो जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागलेला आपल्याला पाहायला भेटतो। आणि मारहाण होऊन सुद्धा अद्यापही रबाळे पोलीस जे आहेत ते गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतायत। सीसीटीव्ही जरी समोर आला असला तरी पोलिसांनी मात्र केवळ एनसी जी आहे ती दाखल करून घेतलेली आहे। गुन्हा का दाखल होत नाही असा आरोप जो आहे या महिलांकडून होताना पाहायला भेटतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार घडलेला आणि यांच्याच या लाडक्या बहिणींवरती हात उचलूनही कारवाई होत नाही आणि त्यामुळे जे आहे आता या लाडक्या बहिणींमध्ये संतापाची लाट उसळलेली आपल्याला पाहायला भेटते। आणि रबाळे पोलीस आता या प्रकरणी गुन्हा दाखल करणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, ठीक आहे, नेमका हा वाद काय होता ते सांगू शकाल कविता? नक्कीच हा कौटुंबिक वाद होता आणि कौटुंबिक वादातून जे आहे या 4 महिलांना या 2 पुरुषांनी जो आहे ते मारहाण केल्याची घटना जी आहे ती दिघ्यामध्ये घडली होती। आणि कौटुंबिक वाद म्हणले तर आर्थिक असेल, त्याचबरोबर इतर वाद असतील, या वादाचा देखील यामध्ये समावेश आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद कविता या माहितीसाठी।